नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? आज काय झाला, मुलगा शाळेत नेलं तर म्हटलं माका भूक लागली, तर म्हटलं काय करूया, थालीपीठ का म्हटलं थालीपीठ करूया. तर म्हटलं हे बघा, मी थालीपीठाचं पीठ घेतलं. ह्या बाजारीच असं सगळा त्याच्यात मिक्स आहे, ज्वारी, तांदूळ, ज्वारी, बाजरी सगळे प्रकार असतात. फक्त त्याच्यात आपण किना सगळे हे घालूया, काय थोडं कांदो घालूया, त्याच्यात थोडं टोमॅटो पण घालूया आणि कोथिंबीर, असं सगळं साहित्य ना मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यात थोडं आपण मसाला पण घालूया. त्याच्यात मसाले घालून घेऊया आपण. थोडीशी हळद टाकलं आणि थोडासा लाल तिखट, थोडासा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला तिखट, आणि थोडंसं गरम मसालो, नेहमी आपलं घरगुती असतं तो मसाला, आणि थोडासा मीठ त्याच्यात. मीठ पण चवीनुसार हे करा तुम्ही. पण थंड पाण्यानं आता मळून घेऊया, थोडा घालून, थोडा पाणी घालून मळून घेऊया. मस्तपैकी आपण ना छानपैकी गोळं तयार करून घेऊया पिठाचं असं. पण चवीत मात्र छान लागतं हा थालीपीठ. पण पाऊस असलं तर अजून छानच लागतं पावसात. आणि जास्त करून मुलांका ही थालीपीठांनी आवडतात, कारण त्यांना कशी सकाळी ती शाळेत जातात, शाळेतनं आल्यानंतर भूक करतात. त्याच्याऐवजी ह्या त्यांना आणि शाळेच्या डब्यात पण ना अशी थालीपीठं दिला तरी छान. म्हणजे त्याच्यात काय नवीन भाजी करून देऊ होई असं प्रकार होणार नाही, कारण त्याच्यात सगळे गोष्टी होतात. कांदो, परत टमॅटो, परत कोथिंबीर, हे सगळे गोष्टी त्याच्यात हे होतात, घातल्या जातात, आणि त्याच्यामुळे मुलं आवडीन पण खातात ही थालीपीठ. आता ह्या मी पूर्ण ना मळून घेत आहे. मळून झाल्यानंतर तुमका मी थालीपीठ करताना दाखवते. चला मग. हे बघा, आता मी याचं पीठ मळून घेतलं आहे छानपैकी मस्त. त्याचे आपण ना छोटे गोळे करूया आणि करून घेऊया. हे बघा, आता मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलं आहे. त्याचं आपण ना थोडं पाणी किंवा तेलाचा हात असं हे करून घ्या, आणि म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा थालीपीठ असा हे करतलो, थापतलो ना, तेव्हा तर चिकटूचा नाही अजिबात. असं ना हे करून घेऊयात आपण थालीपीठ. आपण ना मध्ये अशी 4 भोका पाडूया. तव्यावर पण घालताना तुम्ही बटर वापरलात तरी चलात किंवा तूप वापरलात तरी चलात, आवडीप्रमाणे तुम्ही हे करा मुलांच्या. तो तापलेला असा. असं तुम्ही करून घ्या. तेलापेक्षा तुम्ही पाण्याचा जरी हात लावून असो घेतला तरी छान होतं. म्हणजे तेलच लावाय असं प्रकार नाही याचा. हे बघा,
जशी पातळ जाड, जरा जाडच असली तरी चालतात थालीपीठा आणि छान होतात. आपण बघूया आता खाल्ला असलं तर परतूया. मस्त खरपूस असा भाजून घ्या जरा, म्हणजे खाताना पण ना छान लागतात. तर थोडं हवं तर तूप पण सोडा. बटर घातलं तर बटर पण छान लागतं ह्याच्यात घातल्यानंतर, पण आमच्याकडे न होता त्याच्यामुळे मी तूप घातले. त्याच्यात तुपाचा वापर केला त्याच्यावर. आणि एरवी मुलं नाहीतरी तूप खाऊ बघणार नाही ना, त्यानिमित्तानं मुलांच्या पण पोटात तूप आहे. बघा आता झालेला असाच आपण दुसरा पण करून घेऊया. थोडासा कडेने तूप सोडलाय. परतूया. मस्त त्याची छान भाजली. हे बघा थालीपीठ आता झालेलं तर आपण काढूयात आता. तुमका आवडली असत रेसिपी माझी थालीपीठाची तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि तुम्ही पण असा करून बघा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात. बाय बाय.